ओम नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेयप्रदा विलासिया नमो संसारतमत्सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला नमो जगतकील पालना मंगळमणि निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा नमो चतुराचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभव नरेन्द्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय नमोस्तुते व्यासविशाल बुद्धे फुल्लारविन्दयता पत्रनेत्रा येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रा येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः मनोनी महाभारती जेनाई मनोनी महाभारती नाही तेनो हेची लोकीतिही येणे कारणे मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्त्रय व्यासो नारायणाय भगवान नारायणाचे अवतार श्री व्यासो नारायण भगवान प्रत्येक 28व्या द्वापरामध्ये व्यासो नारायण भगवान अवतार धारण करतात, जगाला ज्ञान देतात, ज्ञान अवतार आहेत। वेदांचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान, शास्त्र ज्ञान प्रगट करतात, सगळं ज्ञान प्रगट करतात। वेद ज्ञान, उपनिषदादी शास्त्र ज्ञान, वेद ज्ञान, उपनिषदादी शास्त्र ज्ञान, सकळ शास्त्र ज्ञान मानवी जीवनाचे दर्पण।
मनुष्य स्वभावाचे अंतर्बाह्य दर्शन घडविती. मनुष्य स्वभावाचं, मनुष्य जीवनाचं अंतर्बाह्य दर्शन घडवतात. महाभारतामध्ये सगळं आलेलं आहे. जे जे जगामध्ये आहे ते ते सगळं महाभारतामध्ये आलेलं आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे, महाभारती नाही म्हणोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकीतीही. ज्याचं वर्णन महाभारतामध्ये आलेलं नाही अशा गोष्टीचं अस्तित्वच नाही. जे जे जगामध्ये आहे, जे जे मनुष्य कल्पना करू शकतो ते ते सगळं महाभारतामध्ये आलेलं आहे. महाभारत हा दिव्य ग्रंथ आहे, प्रचंड ग्रंथ आहे, 1.25 श्लोकाचा ग्रंथ आहे आणि एक एक श्लोक अद्भुत आहे, ज्ञानानं उथंबलेला. येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्चिष्ट जगत्रय. म्हणून हे जग व्यासदेवाचं उच्चिष्ट मानलेलं आहे. वेद प्रगट केले, दिव्य असं ज्ञान समाज कल्याणासाठी, मनुष्यतेच्या कल्याणासाठी, मानव जीवनाच्या उत्थानासाठी दिव्य असं ज्ञान, वेद ज्ञान प्रगट केलं. पण त्याचं आकलन झालेलं नाही. जगातल्या जीवांची बुद्धी फार मंद झाली होती. 28व्या द्वापरामध्ये फार क्रांतिकारी द्वापर आहे. आणि त्या द्वापरामध्ये आकलन झालं नाही वेदज्ञानाचं. मनामध्ये तळमळ होती, जगातले लोक ज्ञानवंत व्हावे. पारमार्थिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, मुक्त करणारं ज्ञान. मग तेच ज्ञान सोपं केलं. उपनिषद सांगितले, पण त्याचंही आकलन झालं नाही. मग पुराण सांगितले. व्यास भगवाननी जे सांगितलं आहे ते मानव जीवनाचं दर्पण आहे, आरसा आहे. त्या आरशामध्ये मानव जीवनाचं प्रतिबिंब जसंच्या तसं प्रगट झालेलं आहे. ओम शांतानी शीतळ. महाभारताचं अवलोकन करत असताना व्यासनारायण भगवाननी जे ज्ञान प्रगट केलेलं आहे, ज्यांचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे, शांत आणि शीतळ, कठोर आणि प्रेमळ, शुष्क आणि रसाळ, दिव्य अनुभव, शांत स्वभावाचे, शीतळ स्वभावाचे, विदुर महाराजांसारखे, भीष्म पितामहासारखे. शांत आणि शीतळ, कठोर आणि प्रेमळ. कठोर लोकांचंही प्रतिबिंब आहे, त्यांचेही स्वभाव प्रगट झालेले आहे. कठोर आणि प्रेमळ, शुष्क आणि रसाळ, दिव्य अनुभव. शुद्ध भाव, तपतेज भावना, ईर्ष्या, द्वेष, उग्रवासना, घातपात, दुर्भावना, वर्णिल्या सकळ. जगामध्ये जे जे प्रतिबिंबित झालेलं आहे, जे जे आहे ते सगळं, त्या सगळ्यांचं वर्णन आहे. अद्भुत ग्रंथ आहे. प्रत्येक 28व्या द्वापरामध्ये व्यासनारायण भगवान अवतार धारण करतात.
नारायणाचे अवतार आहे, ज्ञान अवतार आहे. जगामध्ये ज्ञान प्रगट करण्यासाठी अवतार धारण करतात आणि सगळं ज्ञान प्रगट करतात. प्रत्येक 28वे द्वापरी श्री नारायण व्यासरूपे अवतरी. साक्षात नारायणच आहेत. श्रुती शास्त्र उजागर करी ज्ञानावतार. नैमिषारण्यामध्ये वेदांचं विभाजन केलं. एके ठाई होता वेद, 4 भाग नव्हते, एके ठाई सर्व होता. त्याची विषयवार वर्गवारी केली. त्याचं सूक्ष्म अध्ययन करून तो विभागला, म्हणून नाव झालं वेदव्यास. वेद मुखर केला जगामध्ये, वेद प्रगट केला. वेदांचं तत्वाचं तत्व सांगितलं. नैमिषारण्यामध्ये गोमती नदीच्या किनारी नैमिषी विभागिला वेद. त्याचं विभाजन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद दिले. नैमिषी विभागिला वेद. सांदिला विषयवार संवाद. विषयाच्या अनुसार त्याचा संवाद साध्य केला. अधिके अधिकार दिला विशद वेदधारका. ज्यांनी तो वेद धारण केला त्यांना अधिकार दिला. अधिकार दिला विशद वेदधारका. ज्याचा त्याचा अधिकार पाहून आपल्या शिष्यांमध्ये पैल नावाचे ऋषी, त्यांना ऋग्वेद दिला. वैशंपायन ऋषी, त्यांना यजुर्वेद दिला. जैमिनी आणि छांदोग्य यांना सामवेद दिला. सुमंत ऋषीला अथर्ववेद दिला. मग त्या ऋषींनी तो वेद आपापल्या शिष्यांना दिला. मग वेदांच्या वेगवेगळ्या शाखा तयार झाल्या. शिष्य झाले, शिष्यांचे शिष्य झाले, प्रशिष्य झाले. ऋग्वेद अधिकार पैल ऋषी. यजुर्वेद दिदला वैशयं पायना. सामवेद जैमिनी छांदोग्या. सुमंत ऋषी अथर्ववेद. एवढे जगावर उपकार केले. व्यासं वसिष्ठनक्तारं शक्ते पौत्र कल्मषं. पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं. ॐ व्यासं वसिष्ठनक्तारं शक्ते पौत्रकल्मषं. पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधी. वसिष्ठ ऋषीच्या 4थ्या पिढीमध्ये जन्म आहे. वसिष्ठ ऋषीचे पुत्र शक्तिमुनी. शक्तिमुनीचे पुत्र पाराशर आणि पाराशराचे पुत्र वेदव्यास. शक्तिमुनीची पत्नी होती अदृश्यंती. ओम अदृश्यंतीचे पुत्र झाले पराशर. आणि पराशर आणि मत्स्यगंधा म्हणजे सत्यवती यापासून जन्मले भगवान वेदव्यास.
जन्मले तेव्हा ऋषी घेऊन गेले, पराशर ऋषी घेऊन गेले, सकळ विद्यांची प्राप्ती करवून दिली. 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये परत घेऊन आले सत्यवती मातेच्या भेटीसाठी. तो पुत्र दाखविला, हे सत्यवती हा तुझा पुत्र. व्यासोनारायण भगवान हे सत्यवती नंदन आहे, पाराशरात्मज आहे. मातेला वंदन केलं, जगत कल्याणासाठी निघून गेले, तपश्चर्या केली. 5व्या वर्षी सकळ शास्त्रांचं ज्ञान. इतके मेधावी होते, जगद्गुरु आहेत, जगाचे गुरु आहेत. कारण जगामध्ये त्यांनी जेवढं ज्ञान प्रगट केलं एवढं काही कोणाला करता नाही आलं. मानवीय कार्य नाही, मनुष्याचं कार्य नाही. महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत, 18 पुराण आहेत, श्रुती आहेत, स्मृती आहेत, ब्रह्मसूत्र आहेत. व्यास पौर्णिमेला प्रगट झाले होते म्हणून त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. त्या पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो, गुरुपौर्णिमा म्हणतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मही आहेत, नारायणही आहेत आणि महेश्वरही आहे, साक्षात महेश्वर. तीनही देवता आहेत. ब्रह्म भगवान सर्जन करतात, सृष्टीची रचना करतात. नारायण भगवान त्या सृष्टीचं पालन करतात. आणि शिव भगवान प्रसंग आल्यानंतर, सृष्टी जरा जीर्ण झाल्यानंतर त्या सृष्टीचा संहार करतात. सद्गुरूचं हे कर्तव्य आहे, शिष्यामध्ये ज्ञान प्रगट करविणं, त्या ज्ञानाचं संगोपन करणं, त्या ज्ञानाची वृद्धी करणं, आणि काही अवांछित निर्माण झाल्यास त्याचा ते नष्ट करणं. म्हणजे ब्रह्माचंही कार्य करतात, नारायणाचंही कार्य करतात आणि महेश्वराचंही कार्य करतात. म्हणून म्हटलं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. भिन्नता नाही, एकत्व आहे. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये येण्याचं कारण आहे, आपण कशासाठी आलो, काय कर्तव्य आहे. हरि ओम. सत्यवती मातेला वचन दिलं होतं, हे माता, तू जेव्हा मला स्मरण करशील, माझं स्मरण करशील, स्मरण करता बरोबर मी उपस्थित होईल. आणि असे प्रसंग आहेत महाभारतामध्ये अनेक वेळा, जेव्हा सत्यवती मातेच्या समोर काही पेच प्रसंग निर्माण झाला, मातेनं व्यासोनारायणाचं स्मरण केलं, व्यासोनारायण प्रगट झाले, मातेला दिव्य उपदेश केला, त्या संकटातून सोडवलं. तत्वाचा उपदेश केला, धर्माचा उपदेश केला, शास्त्र सांगितलं. मनुष्याच्या जीवनामध्ये शास्त्राचं फार महत्व आहे, नियमांचं फार महत्व आहे, आचरणाचं फार महत्व आहे. तो आचार धर्म दिला. महाभारतामध्ये सर्वत्र मनुष्यानं आचरण कसं करावं, ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन कसं करावं,
गृहस्थ आश्रमाचं पालन कसं करावं, वानप्रस्थ आश्रमाचं पालन कसं करावं, संन्यास आश्रमाचं पालन कसं करावं, याचं सकळ शास्त्र दिलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाण दिलेले आहेत. परमात्म्याची भक्ती कशी करावी द्वापरामध्ये प्रगट झाले होते, पण पुढे येणारा जो काळ आहे, कलियुगाचा काळ, तो किती भयंकर असणार आहे. त्या काळामध्ये परमात्म्याचं भजन कसं करायचं, परमात्म्याचं चिंतन कसं करायचं, याचं सगळं शास्त्र दिलं. एकदा ऋषीमुनी आले. व्यासनारायण भगवान नदीमध्ये स्नान करत होते, यमुनेमध्ये स्नान करत होते. जेव्हा पाहिलं समोर, किनाऱ्याकडे पाहिलं, यमुनेच्या किनारी हजारो ऋषी उपस्थित होते. त्यातले प्रमुख जे होते त्यांनी हात जोडले, व्यासनारायण भगवानला विनंती केली, प्रभू पुढचं कसं राहील, कलियुग येणार आहे. आणि व्यासनारायण भगवाननी तिथून हात वर केला, आशीर्वाद दिले, कलियुग श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती लवकर होईल. आश्चर्य वाटलं ऋषीमुनींना, हे काय सांगतायत, कारण कलियुगाचं वर्णन यांनीच केलेलं आहे. फार दूषित असणार आहे, भाव टिकणार नाही, भक्ती टिकणार नाही, आसुरी प्रवृत्तीचे लोक होऊन जातील, घोर कर्म करतील, पापकर्माला धजणार नाही, पुण्यकर्माला धजणार नाहीत, पाप करणं राजरोस करतील, डोळ्याचं पाणी मरून जाईल, भावना राहणारच नाही, भावनाहीन होऊन जातील. सत्ययुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती ध्यानानं होत असते. परमात्म्याचं ध्यान केलं, श्रद्धाभावाने ध्यान केलं की मग त्या व्यक्तीला परमात्म्याची प्राप्ती होते, सहज प्राप्ती होते. सत्ययुगामध्ये सगळं शुद्ध आहे, सगळं पवित्र आहे, दुर्बुद्धी फार कमी आहे. सगळ्यांच्या ठिकाणी नाही दुर्बुद्धी. ध्यान करून परमात्म्याची प्राप्ती सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये यज्ञ, दशरथ महाराजांनी यज्ञ केले. अनेक राजे महाराजे ऋषी मुनी अखंड यज्ञाचं यजन करतात, कारण यज्ञानं प्राप्त होतो परमात्मा. द्वापरामध्ये परमात्म्याचं पूजन, पूजनानं प्राप्त होतो. कृष्णावतार आहे द्वापरामध्ये. सत्ययुगामध्ये नारायण अवतार आहे, त्रेतायुगामध्ये राम अवतार आहे, द्वापरामध्ये कृष्ण अवतार आहे. सत्ययुगामध्ये ध्यान करून परमात्म्याची प्राप्ती, त्रेतायुगामध्ये यज्ञ करून परमात्म्याची प्राप्ती, द्वापर युगामध्ये पूजन करून, परमात्म्याचं पूजन करून, श्रद्धा भावानं पूजन केलं. आणि कलियुगामध्ये केवळ नाम, नामाचं महात्म्य आहे. केवळ नामानं परमात्म्याची प्राप्ती. सत्येन समभावेन जितं तेन जगत्त्रयं. सत्येन समभावेन जितं तेन जगत्त्रयं. एक प्रसंग आलेला आहे, फार सुंदर प्रसंग आहे. मार्गाने वेदव्यास भगवान येत आहेत. शांत मूर्ती आहेत, तेजपुंज मूर्ती आहेत. मार्गाने येत आहेत आणि मार्गामध्ये एक अळी आहे, जिला पाय नाही. हिरव्या रंगाची एक अळी त्या मार्गामधून लवकर लवकर पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
पलीकडून एक बैलगाडी येत आहे. ती बैलगाडी त्या अळीनं पाहिली आणि घाबरली, दचकली. लवकर लवकर मार्ग क्रमण करण्याचा प्रयत्न, पलीकडे जाण्याचा प्रयत्न. व्यासोनारायणनी पाहिलं त्या अळीकडे. व्यासोनारायण म्हणाले, पाय नाहीत, चालता येत नाही, मागचं अंग ओढायचं आणि पुढे सरकायचं, असं जीवन आहे. इतकं प्रिय आहे हे जीवन, एवढा आनंद आहे या जीवनात की येत असलेली बैलगाडी पाहून भय संचार झाला आणि ती अळी बोलायला लागली. व्यासोनारायण भगवानला सगळ्या जीवांच्या भाषा कळतात, सगळ्या जीवांचं मनोगत कळतं. अळी बोलायला लागली, महाराज, मृत्यू भयामुळे धावपळ करत नाही, पाय नाही, चालता येत नाही, पलीकडे जायचं आहे, मागचं अंग ओढत आहे, पुढे सरकत आहे. या करता करता हे सगळं की हा जन्म किती दुःखद आहे, या जन्मामध्ये किती दुःख आहे. आणि आता जर या बैलगाडीच्या चाकाखाली मरण आलं तर पुढचा जन्म कसा होईल. पुढच्या जन्मानं भयभीत झाली आहे. व्यासोनारायण भगवाननी पाहिलं, आशीर्वाद दिले, कृपा केली. त्या अळीचा सुद्धा उद्धार व्हावा ही तळमळ आहे व्यासोनारायण भगवानची. त्या अळीवर कृपा केली. त्या अळीला सांगितलं, आता तुझी प्रगती होईल, उन्नती होईल, या भयंकर जन्मामधून तू सुटशील. आणि तीच अळी पुढे प्रारब्धाच्या अनुसार काही जन्म भोगल्यानंतर ऋषीपदाला प्राप्त झाली. व्यासोनारायण भगवानची एवढी कृपा आहे, त्या अळीवर एवढी कृपा आहे की त्या अळीला ऋषीपदाला पोहोचवलं. संत संघाचं हे महत्व आहे. संताच्या संगतीमध्ये गेलं की जीवनाचा उद्धारच आहे, जीवनाचं कल्याणच आहे, जीवनाला उच्च गतीच प्राप्त होणार आहे. ओम कीटका दिले ऋषीपद, कीटका दिले ऋषीपद, व्यासदेव अनुकंपा अगाध, अज्ञानी जीवा दिव्यबोध करविला. अज्ञानी जीवांना दिव्य बोध करविला. कलियुगामध्येही अशी कृपा करणारे संत आहेत, असे कृपा करणारे संत होऊन गेले कलियुगामध्ये. एकनाथ महाराजांचे गुरु स्वामी जनार्दन महाराज, जनार्दन स्वामी महाराज नाथ महाराजांना उपदेश करतात. जनार्दन स्वामी महाराज एकनाथा सांगती सहज, परमतत्व सत्यबोध हृदयी ठसावला. गुरुचे शब्द ऐकले, नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये ते शब्द ठसावले. जनार्दन स्वामी महाराज एकनाथा सांगती सहज, परमतत्व सत्यबोध हृदयी ठसावला. ते तत्व एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये ठसावलं. गुरुनं काय आज्ञा केली, अगाध श्रद्धा नाथ महाराजांची, पूर्ण श्रद्धा. संकल्प विकल्प यावरी घाली शून्य. हे नाथा, संकल्प विकल्प यावरी घाली शून्य.
मन करी निमग्न हरिपायी। उपासना दृढ संताचे चरणी, तेची ते निर्वाणी तारक तुझ। पडता जड भारी संत सहाकारी, सर्व भावे हरी तेची होती। म्हणे जनार्दन एकनाथा न विसंबे, सोपा मार्ग एके सर्व भावे। म्हणे जनार्दन एकनाथा न विसंबे, सोपा मार्ग ऐके सर्व भावे। हे नाथा, हा सोपा मार्ग आहे, हा विसंबू नको, याचा विसर पडू देऊ नको। हा सोपा मार्ग आहे, सर्व भावे हा ग्रहण कर। संकल्प विकल्प यावरी घाली शून्य, मन करी निमग्न हरिपायी। विठ्ठलाचे चरणी मन निमग्न कर, एकाग्र कर। ते चरण विसरू नको, पांडुरंगाला विसरू नको, विठ्ठलाला विसरू नको, हरीला विसरू नको। उपासना दृढ संतांचे चरणी। संत भेटले की समजायचं देव भेटले। जो आदर परमात्म्याला तोच आदर संतांना, जो भाव परमात्म्याबद्दल तोच संतांबद्दल। उपासना दृढ संतांचे चरणी, तेची ते निर्वाणी तारक तुझ। शेवटी तेच तुला तारणार आहेत, म्हणून त्यांच्या चरणी दृढ विश्वास ठेव। जेव्हा जेव्हा तुझ्या जीवनामध्ये काही कठीण प्रसंग येतील, तेव्हा तेच सहाकारी होणार आहेत। पडता जड भारी संत सहाकारी, सर्व भावे हरी तेची होती। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे। व्यासदेवाला वंदन, व्यासदेवाला नमस्कार। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविंदायत पत्र नेत्र। येन त्वया भारतत्वैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। ज्यांनी जगामध्ये महाभारत नावाचा ग्रंथ, दिव्य ग्रंथ प्रगट केला आहे, ज्ञानाचा दीप उजळलेला आहे। प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप हा, ज्ञानाचा दीप जगी ज्यांनी उजळला ते व्यासदेव। त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोली रे जय ऋषी साच भावे वरतावया। आज एकादशीचा प्रसंग। आज आळंदीला भक्तांची गर्दी। आता या प्रसंगामध्ये, या महामारीमुळे भक्तांना जाता येत नाही, पण वद्यातली एकादशी म्हटली की आळंदीला अफाट गर्दी। संत जगामध्ये येतात, त्यांच्या इच्छेनं येतात, जगाच्या उद्धारासाठी येतात। त्यांना यावं लागत नाही, ते स्वतः येतात। बद्ध जीवांना यावं लागतं,
आपल्या प्रारब्धाच्या अनुसार यावं लागतं, पण जे मुक्त आहेत ते स्वतः येतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. या कारणासाठीच आलो, वैकुंठवासी आहोत. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जे ऋषी मुनींनी सांगितलं ते जगाला तसं आचरण करून दाखवायचं आहे, तसं वर्तन करून दाखवायचं आहे. ते दाखविण्यासाठी आम्ही आलो आहोत. संतांचे शब्द सत्य करण्यासाठी, ऋषीमुनींचे शब्द सत्य करण्यासाठी. आणि आल्यानंतर काय कर्तव्य करू? कर्तव्य माहीत पाहिजे. आपण आलो कशासाठी, आपल्याला करायचं काय, आपलं गंतव्य काय आहे. मोठी कृपा झाली पांडुरंगाची, परमात्म कृपा झाली. हा मनुष्य जन्म मिळाला आणि हा मनुष्य जन्म आता कशा प्रकारे परमात्म्याच्या चरणी अर्पण करायचा, काय करायचं. झाडू संताचे मार्ग, संत सेवा करू. झाडू संताचे मार्ग, आडराने भरले जग. अज्ञान वाढलं जगामध्ये. शेतीमध्ये पेरलं ते उगवतं, पण त्याच्यासोबत जे पेरलं नाही ते उगवतं. मनुष्याच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. जे धारण करण्यासाठी प्रयत्न केले ते अजून धारण करताच नाही आलं. पण जे नको होतं, जे अवांछित होतं ते उगवलं, ते वाढलं, अफाट वाढलं, त्याचं वन झालं. हो आडराणे भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. संत सेवा करू. त्यांनी जे जे सांगितलं तसं आचरण करू. आणि त्यांच्या प्रसादामधला जो प्रसाद उरला आहे तो उच्चिष्ट प्रसाद, तो सेवन करू. संतांनी जे शिक्षण दिलेलं आहे समाजाला त्याचं पालन करू. व्यासनारायण भगवान हे नारायण भगवानचे अवतार, ज्ञान अवतार, दिव्य उपदेश करतात. मनुष्य जीवनाचं उत्थान कसं होईल याचं विवेचन करतात. समोर दृष्टांत ठेवतात. सगळ्या मानव जातीच्या कल्याणासाठी, सगळ्या जीवांच्या कल्याणासाठी दिव्य उपदेश करतात. त्या व्यासनारायण भगवानच्या चरणी कोटी कोटी वंदन. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. फुल्लारविंदायत पत्र नेत्र. येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम